ऐतिहासिक व सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या चवदार तळ्याचे पाणी शुद्ध करून ते पिण्यायोग्य करण्याच्या दृष्टीने राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी पुढाकार घेत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी गोगावले यांनी अधिकारी व तज्ज्ञांच्या पथकासह नुकतीच अमृतसर येथे भेट देत तेथील सुवर्ण मंदिर परिसरातील तलावाच्या जलशुद्धीकरण प्रणालीचा सखोल अभ्यास केला। महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चवदार तळ्याच्या जलशुद्धीकरणासह परिसराच्या सुशोभीकरणासाठी एकूण 55.80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। या निधीतून अत्याधुनिक व वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तळ्याचे पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी अमृतसर येथील यशस्वी मॉडेलचा आधार घेतला जाणार आहे। दिनांक 15 एप्रिल रोजी झालेल्या या अभ्यास दौऱ्यात गोगावले यांनी प्रत्यक्ष जलशुद्धीकरण प्रक्रिया, पाण्याची गाळणी व्यवस्था, पुनर्वापर प्रणाली तसेच तलावाच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बारकाईने अभ्यास केला। या दौऱ्यात एमआयडीसीचे उपअभियंता देशमुख, शहर अभियंता कदम, प्रकल्प सल्लागार भोसले तसेच ओरिपाल कंपनीचे संचालक व अधिकारी सहभागी झाले होते। संबंधित तज्ज्ञांकडून तांत्रिक माहिती घेत प्रकल्पाची अंमलबजावणी महाडमध्ये कशा पद्धतीने करता येईल यावर चर्चा करण्यात आली। चवदार तळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाशी निगडीत असल्यामुळे त्याला विशेष ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व आहे। या प्रकल्पामुळे तळ्याचे मूळ स्वरूप जपत त्याचे संवर्धन केले जाणार असून त्याचबरोबर पाण्याची गुणवत्ता सुधारून ते पिण्यायोग्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या उपक्रमामुळे येथे भेट देणाऱ्या भीम अनुयायींसह शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। तसेच तळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण केल्याने हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने अधिक आकर्षक बनणार असल्याचा विश्वास देखील मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।